नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर भोगीची भाजी कशी बनवली ह्याची रेसिपी शेअर करत आहे. इथे घेतल्या मुठभर अशा घेवड्याच्या शेंगा, गाजर आणि इथे घेतले घेवड्याचे दाणे आणि इथे घेतले तुरीचे दाणे आणि हरभरा, शेंगदाण्याचे दाणेसुद्धा घेतलेले आहेत. इथे घेतलेले आहेत मटार आणि इथे घेतले 2 वांगी घेतलेली आहेत, भोपळा आणि बटाटा असे कापून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मिरची, लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट केलेली आहे. जाडसरच पेस्ट ठेवायची आहे. इथे मोठा कांदा कापून घेतलेला आहे, टॅमॅटो आणि कढीपत्ता. तर हे साहित्य मी घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कापून तर मी घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, मिक्स करायचे आहेत. आता जेवढ्या काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत, सर्व अशा मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. ही भाजी खूप पौष्टिक होते आणि छान चवदार अशी होते. तर भोगीलाच नाही, तुम्ही इतर दिवशीही बनवू शकता. तर ही भाजी कशी बनवली आहे, झटपट बनवली आहे, जास्त वेळ लागत नाही. ह्याच्यामध्ये काही दाणे जे आहेत म्हणजे तुरीचे दाणे, हरभरे दाणे हे शिजायला वेळ लागतो. म्हणून मी काय केलेलं आहे, तर झटपट होण्यासाठी मी कुकरमध्ये भाजी बनवलेली आहे. तर कुकरमध्ये कशी बनवले तुम्हाला दाखवते. कुकरमध्ये 2 पळीभर आधी तेल घेतलेलं आहे. कुकरमध्ये व्यवस्थित भाजी शिजते आणि चवीलाही खूप छान लागते. तर तुम्हीही अशी भाजी करून बघा. तर इथे मी 2 पळीभर तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा जिरा आणि 1 चमचा मोहरी अशी फोडणी दिलेली आहे. आता थोडं तेलावर हे तडतडून द्यायचं आहे आणि त्यावर कांदा, कढीपत्ता ह्याची फोडणी दिलेली आहे. तर हे चांगलं तेलावर असं फ्राय करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. जिथपर्यंत कांदा लाल होत नाही तिथपर्यंत फ्राय करायचं आहे. मस्त जिरा आणि मोहरी ह्याची फोडणी दिलेली आहे. वास असा छान येतोय आणि यामध्ये थोडंसं चिमूटभर हिंगसुद्धा घालायचं आहे. कारण आपण सर्व दाणे घेतोय म्हणजे ते पोटाला बाधू नये म्हणून चिमूटभर असं थोडंसं हिंग घालायचं. ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. गॅस जो आहे मीडियम ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर ठेवायचा नाही. आता अद्रक, मिरची, लसूण ह्याची पेस्ट आपण 1 ते 1.5 चमचा घेतलेली आहे. तीसुद्धा परतून घ्यायची आहे चांगली, कच्ची राहता कामा नये. आता यामध्ये मी 1 टॅमॅटो घातला होता आणि तोसुद्धा परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर सर्व भाज्या यावर घातलेल्या आहेत. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं असं मिक्स करून झालं की त्यामध्ये आता आपण सुके मसाले घालूया. सुके मसाल्यांमध्ये इथे मी 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मसाला म्हणजेच हा आगरी मसाला आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला. तर सर्व भाजी मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. यासोबतच चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. 1 चमचा घातलेला आहे आणि त्याच्यावरती घातलेलं आहे कांद्याचं पात. आता सर्व भाज्या ज्या आहेत त्या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता बघा मसाल्यामध्ये परतून झालेल्या आहेत भाज्या आणि यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे. भाजी मला सुकी करायची आहे म्हणून मी जास्त पाणी घातलेलं नाही. जर का तुम्हाला रस्सा करायचा असेल तर तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये वाढवायचं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल तेवढं पाणी वाढवायचं आहे. तर इथे मी फक्त अर्धा ते पाऊण कप पाणी घातलेलं आहे आणि इथे घातलेलं आहे सुकं खोबरं, जे किसून भाजून त्याचं वाटण तयार केलेलं आहे. ते खोबरं घातलेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये ओलं खोबरंसुद्धा घालू शकता. खूप छान लागते आणि परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी आता आपण 3 शिटी होईपर्यंत शिजू देणार आहोत. तर इथे मी आता झाकण लावते आणि ह्याच्यात 3 शिट्या काढून घेणार आहे, जेणेकरून सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत, काही कच्च्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत, म्हणून 3 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. तर इथे बघा 3 शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण वाफ गेल्यानंतर मी कुकर खोलत आहे. तर इथे छान अशी भाजी शिजलेली आहे. मस्त दाणे, बटाटा, भोपळा ह्या सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत.
आपण कढईत करतो तेव्हा भाज्या काही कच्च्या राहतात किंवा काहींना शिजायला वेळ लागतो, म्हणून झटपट अशी मी कुकरमध्ये भाजी बनवली. तर ही भोगीची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. वरून थोडीशी तीळ घाला म्हणजे झाली आपली भोगीची भाजी तयार. तर ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.